पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज या कथामालेमधील शेवटची रात्र, रात्र 42वी, आईचे स्मृतिश्राद्ध। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, आज मी शेवटची कथा सांगणार आहे आणि हे स्मृतिश्राद्ध संपवणार आहे। माझ्या हृदयामध्ये अनेक ठळक तारे मी तुम्हाला दाखवले। ठळक तारे आहेत, त्यापैकी काही दाखवले। आज शेवटचा ठळक तारा मी तुमच्यापुढे मांडणार आहे। माझ्या आईवर बाया माणसांचे जसे प्रेम होते, तसेच पशुपक्ष्यांचेही प्रेम होते। मोरी गाईचे आईवर प्रेम होते, आईचे मोरी गाईवर प्रेम होते, हे मी तुम्हाला मागील कथेमध्ये सांगितले आहे। आज मी तुम्हाला मांजराची गोष्ट सांगणार आहे। मांजरीचे नाव होतं मथी। मथी मांजराचा आईवर खूप लळा होता, आईचाही तिच्यावर खूप लळा होता। आई जिथे जिथे जाई, आई शौचाला गेली तरी ती तिथे जाई, आई विहिरीवर गेली तरी तिथे ती जाई। आईनं घातलेलाच भात ती खाई। आई जेवायला बसल्यानंतर आईच्या पानाशेजारी मथी मांजरीने येऊन बसे। आई तिला लोण्याचा भात देई आणि तो ती खाई। इतरांच्या हातून मथी कधीच भात खात नव्हती। आईचे दुखणे वाढतच गेले। मथी मांजरीन तिच्याजवळ बसूनच होती। ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती म्याव 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 करत होती। आईचा ज्या खोलीत प्राण गेला त्याच ठिकाणी ती बसून होती। तिने पुन्हा म्याव म्याव करणे बंद केले, जणू काय तिने अनशनव्रत आणि मौन व्रत धारण केले होते। आईच्या तिसऱ्या दिवशी मथी मांजरीने स्वतःचा प्राणत्याग केला। असं प्रेम त्या मथी मांजरीचं आईवर होतं। श्याम म्हणाला, आम्हाला आमच्या प्रेमाची लाज वाटली की मथी मांजरीला असं वाटलं, आता आपलं जगणं शक्य नाही, आपलं जगणं हे विषमय आहे असं तिला वाटलं। मथी मांजरीला असं वाटलं की आपल्या प्रेमाचा झराच कुठं निघून गेला आहे। माझ्यात तूप दही दूध लोण्याची नदीच कोणी नेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनात आल्या। ती तिथंच बसून राहिली आणि तिसऱ्या दिवशी तिनं आपल्या मालकिनीबरोबर आपला प्राण त्याग केला। श्याम आईला म्हणतोय की आई, आता मी कोणत्या तोंडाने म्हणू की माझं तुझ्यावर प्रेम आहे? मथीच आमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरली। किती हे तुमच्या दोघींचं एकमेकीवरचं प्रेम त्यातून दिसून आलं। अशी माझी आई होती। या जगाच्या बाजारात भाग्यवान आई मिळणं हे सुद्धा एक मोठं लक्षणच की माझ्या आईनं मला सारं दिलं। माझ्यामध्ये जे चांगलं गुण आहे, पावित्र्य आहे, ते सारं तिचंच आहे। माझी आई गेली, परंतु तिने मला भारत मातेसाठी घडवून सोडलं। माझ्या आईला असं वाटलं की श्याम स्वातंत्र्ययुद्धात भाग घेणार नाही, इतर बंधुभावांच्या आईकडे लक्ष देणार नाही, म्हणून काय की ती मला सोडून गेली। या भारत मातेमध्ये असणाऱ्या सर्व आया माझ्या श्यामच्या असाव्यात, त्यानं स्वातंत्र्ययुद्धात भाग घ्यावा, म्हणून तिनं या 3.5 देहाची पूजा फक्त श्यामने करू नये, आपली अडचण त्याला होऊ नये स्वातंत्र्ययुद्धाच्या कामासाठी, म्हणून की काय तिने आपला झिरमिरी देहाचा पडदा सुद्धा बाजूला काढून नेला आणि ती मला सोडून निघून गेली। माझ्या आईने माझ्यामध्ये जी दिव्य दृष्टी निर्माण केली आणि माझ्यामध्ये ही दिव्य दृष्टी यावी यासाठी तिने हे सारे प्रयत्न केले। तिच्यामध्ये असणारे प्रेम, कृतज्ञता, मधुरता, हे सर्व गुण माझ्या प्रत्येक कृतीमधून दिसावेत। जशी मथीचं सोनं झालं त्याप्रमाणे भारत मातेची सेवा करता करता एक दिवस आईचंही सोनं झालं, त्याप्रमाणे माझं सुद्धा सोनं व्हावं, तिच्या श्यामचंही सोनं व्हावं असं श्याम म्हणतोय। या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते कमेंट्समधून कळवा। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।